नमस्कार. प्रथम माझी ओळख करण्यापूर्वी मी आज ज्या गोष्टीमुळे इथे तुमच्या समोर उभा आहे, बसलो आहे, ती गोष्ट म्हणजे स्वराज्य ढोल ताशा पथक. नमस्कार, माझं नाव आदित्य श्रीधर साळवे. माझं नाव अंकिता प्रदीप तावडे. माझं नाव निशिकांत हेमंत ढवळे. माझं नाव प्राची परुळेकर. माझं नाव भाविका विनायक मेंगे. माझं नाव स्वप्नील सुकम आहे. नमस्कार, माझं नाव नितीन गावडे आहे. नमस्कार, माझं नाव नितीन ठाकरे. नमस्कार, मी दर्शन पावसकर. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय लोकरे. मी स्वराज्य ढोल ताशा पथकामध्ये एक वादक आहे. आता माझी ओळख करून देतो की माझं नाव समीर दोंडू पुजारे. या पथकामध्ये मी पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि या पथकाचा मी भार सांभाळतो आहे आणि माझ्या जोडीला माझा मित्र समीर संत हा देखील पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहे या गोष्टीसाठी. ही गोष्ट चालू करण्याआधी मला एक सांगायचं आहे की ही गोष्ट मला जे वादनाची जी आवड लागली ॲज अ लहानपणी आम्ही जेव्हा वाजवण्याचं बघायचो 7-8 वर्षाचा होतो तेव्हा की टेरेसवर वगैरे जायचो, डबे वगैरे घ्यायचो आणि वाजवायचो. गणपतीचा फोटो असायचा, माझे भाऊ, माझे मामाची मुलं वगैरे हे सगळे आम्ही बसायचो, वाजवायचो वगैरे. त्या दिवशीपासून मला आवड लागली त्या वादनाची. आणि माझ्या लहानपणी एका काकाचं एक लग्न होतं, त्यावेळी फर्स्ट टाईम मी तेव्हा ताशा हा घेतला होता वाजवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी 2016 आज मी या स्वराज्य ढोल ताशा पथकामध्ये ताशा वाजवतो आहे. याचा मला अभिमान वाटतो आहे. सुरुवात बघायला गेली तर ते पथक 2 जणांनी चालू केलं, एक समीर संत आणि एक समीर पुजारी. त्याच्यानंतर त्यांनी काही मेंबर्स जमा केलेले वाजवण्यासाठी, कारण की त्यांना स्टार्टिंगपासून काही इश्यू होते की कसं चालू करायचं, कोण नसणार आपल्या बरोबर. तर त्यांना काही मित्र भेटले त्यांचे. त्याच्यात दर्शन होता, तेजस होता, निशिकांत दादा होता. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे साहित्य म्हणता येईल तर फक्त 5 ढोल आणि 3 ताशे, टोलही नव्हता आमच्याकडे. आम्ही सुरुवात केली खरी 5 ढोलांनी, पण मेंबर्स वाढायला लागले. पण काही कळेना सामान वाढणार कधी. आमचे प्रयत्न चालू होते, जसं होईल तसं आम्ही अरेंज करणार होतो सर्व सामान, पण काही होत नव्हतं. पण तेवढ्या सामानावर आम्ही आमच्या ट्यून्स बसवायला सुरुवात केली. भले ऑल्टरनेट मेंबर्सला आम्ही प्रॅक्टिस देत होतो, वेळ पुरत नव्हता कारण की सामान कमी होतं आणि मेंबर्स जास्त होते, त्यामुळे दिलेल्या वेळात तेवढ्या ट्यून सेट होत नव्हते. तरीसुद्धा सर्व मुलांनी 3-3 तास म्हणा, 4-4 तास म्हणा प्रॅक्टिस करून सॅटर्डे संडेला स्पेशली 8-8 वाजेपर्यंत रात्री प्रॅक्टिस करून ट्यून बसवल्या. मी संध्याकाळी आलो, बघितलं तर फक्त पथकाकडे 5 ढोल आणि 3 ताशे होते. वादक पण कमी होते. वादक होते ते पथकाचे प्रमुख होते आणि काही कमिटी मेंबर होते, बाकी नवीन कोणच मुलं नव्हती. हां, मी विचारलेलं त्यांना, माझ्या मित्रांना, की स्वराज्य जॉईन करणार की नाही. तर त्यांचं मत वेगळंच होतं की आम्हाला पैसे किती मिळणार, फुकट कोण टाईम घालवले, असं तसं. फ्रेंड्सना कळालं ही गोष्ट की मी पथक जॉईन केले, तर ते प्रत्येकजण मला एकच क्वेश्चन विचारतात की तुम्हाला पे किती मिळतो प्रत्येक दिवसाचा, की तुम्ही. तर मी बोलली आम्हाला पे नाही मिळत, आम्ही असंच वाजवतो. आम्हाला म्हणजे मला तरी वाजवायचं आहे म्हणून मी वाजवते, मला आवड आहे म्हणून. पैशांसाठी मी नाही जॉईन केलेलं हे. आणि माझ्या मनात पण असं नव्हतं की पैशांसाठी जाऊया असं काहीतरी. माझे मॉम डॅड सोडून बाकी सगळे माझे फ्रेंड्स, इवन माझे काही टीचर्स आहेत, तेही मला एकच क्वेश्चन विचारायचे. वादन हे पैशासाठी कधीच करायचं नसतं. आपल्यात एक कला आहे, ती कला आपल्याला दुसऱ्या माणसांसमोर, पब्लिक समोर प्रेझेंट करायची आहे, त्यांना दाखवून द्यायचं की आपल्यामध्ये काय आहे. त्याच्यातला जो इन्कम आहे तो आपण कुठे ना कुठे तरी चांगल्या कामासाठी डोनेट करणार ना. तर तुम्हाला दर टायमाला पैसाचा इम्पॉर्टंट असतो का? मी बऱ्याच वेळा फेसबुकवर वगैरे फोटो वगैरे बघितले, त्यानंतर 1-2 ठिकाणी शोज पण बघितले. तिकडचा जल्लोष, तिकडचा उत्साह बघून ना ते वाजवण्याचं, ते एक्सपिरियन्स करायचं एक मनापासून एक कळवळ निर्माण झाली. आणि त्याच वेळेस नेमकं माझ्या एका मैत्रिणीने, मानसी परब जिचं नाव, तिने मला सांगितलं की मी अशा एका पथकामध्ये जाते, तर तू येशील काय. मी बोललो, मी त्याच क्षणी तिला रिप्लाय दिला की हो मी येणार. माझ्या पथकामध्ये समावेश झाला तो माझ्या मित्रामुळे.
मी गेले 3-4 वर्ष सतत वाट बघत होतो की मला कुठे आणि कधी वाजवायला भेटेल. मी ॲक्च्युली गावामध्ये बँड वाजवतो आणि अजून पण वाजवतो, पण मुंबईला आल्यानंतर मी ह्याच शोधामध्ये होतो की मला कुठे वाजवायला भेटेल. ते कोणतंही इन्स्ट्रुमेंट असू दे, भले बँजो असू दे किंवा पुणेरी ढोल ताशा पथक असू दे. खूप साऱ्या लोकांना बघायची, म्हणजे मुलींना स्पेशली ढोल वाजवताना, तर मलाही असं वाटायचं की लाईक मी मराठी आहे, लाईक आपलं संस्कृती आहे, तरी मी का नाही वाजवते. सप्टेंबर-ऑगस्ट महिन्यामध्ये दर्शनने मला सांगितलं की त्याच्या बिल्डिंगमधली काही मुलं एक पथक चालू करत आहेत. मी सांगितलं तिथले ते सांगितलं की खूप माझी पण इच्छा आहे, मी पण येणार पथकात वाजवायला. तर त्यांनी सांगितलं की मी तुला सांगेन जेव्हा पथक चालू होईल तेव्हा सांगेन. मग त्यामुळे पण मी थोड्या दिवसांनी नेहमी रोज विचारतो, जेव्हा भेटेल तेव्हा मी त्याला विचारतो अरे कधी पथक चालू होणार. स्वराज्य ढोल पथकासोबत माझी वाटचाल सुरू झाली 19 फेब्रुवारी 2015ला. तो पहिला दिवस होता जेव्हा मी ढोल पथकामध्ये स्वतःहून जाऊन ढोल वाजवला. कमरेला ढोल बांधला तेव्हा खूप दुखलं, हात दुखला, कंबर दुखली, पण ते तेवढ्या पुरतंच होतं. पण जेव्हा दर सॅटर्डे संडे प्रॅक्टिसला आले, दुखणं तेच होतं, पण तरीसुद्धा तो आनंद जो मिळत होता तो खूप खूप चांगला होता. 15 फेब्रुवारीला मी जेव्हा इथे आले, डायरेक्ट आले, मला विचार केला नव्हता की मी आज प्रॅक्टिसला जाणार, मी आज इथे जाणार. आणि जेव्हा संडेला संडेच होता त्या दिवशी, तेव्हा मी तिथे गेले ना, नंतर मी डायरेक्ट ऑन द स्पॉट मी डायरेक्ट ढोल बांधला कमरेला. मी विचार करून उद्या आले की मला प्रॅक्टिसला यायचं आहे. ढोल बांधला आणि म्हणजे बावटासारखं नुसतं वाजवत गेले. मला अडवण्यासारखं मला काहीच नव्हतं माहिती. टिपरू कसा पकडायचा, ढोल कसा वाजवायचा, ठोका कुठे मारायचा, फक्त वाजवत गेली. नुसता तो फक्त टाइमपास होता. खरं म्हणायला गेलं मी असं ठरवलं नव्हतं की मी वाजवणार पुढे, फक्त वाजवत गेली आणि घरी गेली. ती प्रॅक्टिस संपली आणि तर खरं मला इथे खूप दुखायला लागलं. हात वगैरे पूर्ण बँड झालेला, इथे गोळा आलेला हातामध्ये. म्हटलं मी नाही वाजवत, हे काय बावडगिरी आहे. एवढी प्रॅक्टिस करून घेतात, नुसतं बेसिक वाजवतात, पुढे कोण कंटिन्यू करतच नाही. मला माहिती आहे प्रत्येक मुलीला वाटतं, आणि ते खरं तर रिहर्सलसाठी असतं, आपल्या चांगल्यासाठी असतं. पण मला ते तेव्हा कळालं नाही. आणि जेव्हा नंतर मी असंच मनात एक विचार केलेला की नाही मला करता, सोडून द्यायचं आपला खेळ करा आणि आपलं कॉलेज. तेवढ्यात मला आमच्याच घरातलं कोणतरी बोललं की कशाला नाही झेपत, कशाला करतेस, ही सगळी मुलांची कामं आहे, तू कशाला करतेस. तेव्हा मी नाकार टिचून बोललेले की नाही, मी हा पथक तुला वाजवून दाखवेन, मी ऑर्डरला पण उतरून. आणि ते आता खरं झालं. मला खूप आनंद वाटतो बोलतोय त्या गोष्टीचा. मग वेळ आली ती आमच्या फर्स्ट परफॉर्मन्सची. दिनांक 1 मे 2016. पहिलाच परफॉर्मन्स कसा होईल माहीत नव्हतं. आदल्या दिवशी आम्ही एक छोटासा टोल अरेंज केला, कारण की टोलची गाडी रेडी नव्हती, त्याच्यामुळे मोठा टोल बुक करून फायदा नव्हता आम्हाला. काय छोटा टोल एक अरेंज केला. टोल वादक असा स्पेसिफिकली कोण नव्हता, कारण की टोलच प्रॅक्टिसला नसल्यामुळे एक्झॅक्टली टोल कसा वाजवायचा हे कोणालाच आयडिया नव्हतं. तरीसुद्धा आम्ही फर्स्ट परफॉर्मन्ससाठी रेडी झालो. सकाळी आम्हाला 6चं टायमिंग देण्यात आलं होतं. आम्ही पोचलो ऑन टाईम. आणि फर्स्ट टाइम मला लीड करायचा, पहिली कत्री घ्यायची आणि पहिली कत्री चालू झाली. खूप मनामध्ये भीती वाटत होती, हृदयाचे ठोके पण वाढत होते आणि हातामध्ये कापडसुद्धा भरत होतं. पण काय करायचं, आपण लीड करतोय तर आपल्याला करायला पाहिजे, आणि आज केलं तर मी उद्या करणार, ह्या कॉन्फिडन्सने मी वाजवलं. मी आणि दर्शनचा माझा डोल फुटला, दर्शन आणि माझा आम्ही ठरवलं पलटी म्हणून वाजू. बांधला परत आणि त्याचं चालू होतं आणि मी मध्ये आलो. ती गल्ली आहे एवढीशी आणि त्याच्यामध्ये आलो, उभा राहिलो. ढोल बांधता बांधता तर त्याची कत्री चालू होती आणि ट्यून चालू केली. टाक 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 धन 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 वाजवता वाजवता झालं. ती ट्यून संपली आणि जेव्हा तो इंद्रजितची स्टार्टिंग करतो तेव्हा मी त्याला बोललो थांब, आणि मोठ्याने बोललो आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. सगळ्यांचे कॅमेरा असेल माझ्याकडे. मी वरती बघितलं आणि चालू केलं. लोकांना वाटलं हा काय करतोय, कारण की आम्हाला बाकीच्या कोणालाच माहिती नव्हतं की मी काय करणार आहे. शिवगर्जना चालू केली, संपली आणि मी आपले टॅगलाईन बोललो, आपलीच धरती आपलंच राज्य, जय स्वराज्य जय स्वराज्य. मागून आवाज आला. नंतर मी असा ठोका मारला की यस आता चालू करायचं. मग तेव्हा ती चालू झाली. त्याच्यापासून आत्तापर्यंत इंद्रजिमीला
ती टॅगलाईन आणि शिवगर्जनाही वाजलीच पाहिजे हे ठरवलं. न मी असो किंवा नसो हे फायनल. आणि तिकडनं जो परफॉर्मन्स आमचा सुरू झाला तो लिटरली 10:30पर्यंत परफॉर्मन्स चालूच होता आमचा. एकदा वाजवायला सुरुवात केल्यानंतर काही वेळेचं भान राहिलं नाही. असं वाटत होतं की थांबूच नाही, कारण की आमच्या ग्रुपमध्ये स्पेसिफिकली कोणीही एक्सपिरियन्स वादक नव्हता ज्यांनी पहिल्यांदा कुठल्या पथकात वादन केलेलं असेल. त्यामुळे एक जागा जे सुरुवात झाली वाजवायला, कोणाला जशी इच्छा वाटत नव्हती की आपण आता स्टॉप व्हावं म्हणून. आणि आमचा जो पहिला परफॉर्मन्स झाला तो एवढा बेस्ट झाला की तो एक संस्मरणीय गोष्ट ठरली आमच्यासाठी. फर्स्ट मेला आमची पहिली ऑर्डर झाली आणि त्या ऑर्डरला वाटलं नव्हतं की मी सगळ्यांसमोर उभी राहून वाजवू शकेन. फेसबुकवरची ती पहिली कमेंट की मानलं तुला प्राची, ही खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी, कारण तो पहिला फोटो होता जो मी फेसबुकवरती सोशल नेटवर्किंग साईटवरती टाकला होता. सगळ्यांच्या कमेंट्स येत होत्या. माझ्या फॅमिलीमध्ये सगळेजण माझी खूप कौतुक करत होते. कोणाला बिलीव्हच होत नव्हतं की मी एक ढोल वाजवू शकते. सर्व मुली ज्या आमच्या गणपतीत रात्री 1 वाजले 2 वाजले तरी ऑर्डरसाठी थांबत होत्या, कधी नाही बोलल्या नाही. कुठलाही सण असू दे, दिवाळी असू दे, लक्ष्मीपूजन असू दे, कधी कधी मी स्वतः नाही बोलायचं की बाबा मला नाही जमणार यायला, पण आमचे ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यांनी कधीच नकार दिला नाही. त्यामुळे त्या सर्वांचे खरंच मी मनापासून आभार मानतो. नंतर आभार मानीन मी त्यांच्या आईवडिलांचे, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याशी काही एक ओळख नसताना, त्यांना माहीत नाही आम्ही कोण आहोत ते. आणि आजचा जो जमाना आहे बाहेर हे तुम्ही बघतातच आहात की किती प्रॉब्लेमॅटिक आहे. कुठल्या मुलीबरोबर कधी काय होऊ शकते माहीत नाही, पण तरीसुद्धा त्यांच्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पथकामध्ये सामील होण्यासाठी, आमच्याबरोबर रात्री वादन करण्यासाठी त्यांना परमिशन दिली. त्याबद्दल मी त्यांच्या आईवडिलांचे खरंच मनापासून आभार मानतो. जेव्हा पथक जॉईन केलं तेव्हा आईबाबांचा खूप चांगला सपोर्ट होता की काहीतरी वेगळं करते मुलगी. म्हणजे आधी कोणी असं केलं नव्हतं. त्यांनी जेव्हा पहिला परफॉर्मन्स व्हायचं तेव्हा त्यांना असं वाटायचं की वाव छान करते छान करते. व्हिडिओज वगैरे सगळ्यांना दाखवायचे. रिलेटिव्सना सगळ्यांना त्यांनी बोलवून व्हिडिओ दाखवले की आमची मुलगी असं पथकामध्ये आहे, ढोल वाजवते. आणि मग नंतर जेव्हा गणपतीला लेट व्हायला लागला, घरी जायला उशीर व्हायला लागला, म्हणजे खूप लेट व्हायचा, तेव्हा मग आईची थोडी भीती होती की एवढा लेट कशी घरी येणार. मग थोडं तिने काय म्हणतात ती घाबरायची की इतकं लेट ती घरी कशी येणार, कोण आहे की नाही सोडायला, कोण सोबत आहे की नाही. कारण बोरिवली ईस्टमध्ये राहणारी मी एकटीच मुलगी, वेस्टमधले आहेत सगळे बाकीचे आहेत ते, त्याच्यामुळे घरी मी एकटी कशी येणार, कारण असं बघायला गेलं तर डिस्टन्स भरपूर आहे. परफॉर्मन्स आमचे सगळे वेस्टमध्येच मोस्टली झाले. एक मलाडचा परफॉर्मन्स होता, त्या दिवशी तर बाबा घ्यायला आले होते घरी, बाबा घ्यायला आले होते अर्ध्या रस्त्यामध्ये. आणि मग तोपर्यंत म्हणजे त्यांच्या जीवात जीव नव्हता की अजून घरी कशी नाही आली, कारण 12 वाजले होते. आणि आपल्या मुंबईचं असं बघायला गेलं तर रात्रीचं हे चांगलं नसतं मुलींसाठी स्पेशली. या आजकालच्या मुलींबद्दल मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मुलींनी प्रत्येक गोष्टीत इंडिपेंडेंट व्हावं. फायनान्शियली स्टार्टिंगला त्यांना डिपेंड राहावं लागतं. मी पण आता डिपेंडेंटच आहे, बट नंतर जसे मोठे झाले तसं मलाही वाटतं की त्यांनी फायनान्शियली किंवा प्रत्येक गोष्टीत इंडिपेंडेंट व्हावं. नॉट ओन्ली फायनान्शियली बट प्रत्येक गोष्टीत, की छोट्या गोष्टीत कोणाची मदत घेणं हे मला नाही पटत. आताच्या जमान्यात असं म्हणजे मुलींना खूप कमी लेखलं जातं. म्हणजे त्यांनी फक्त आपलं घरातलं काम करायचं, लग्न करायचं आणि सेटल आहेत बस, बाकी काही नाही. त्यांनी बाकी काही बाहेरच्या जगामध्ये करायचंच नाही असं माइंडसेट या सोसायटीने घालून दिलेलं आहे प्रत्येकाला. कारण जसं जग बदलतं आहे तसं त्यांना असं वाटतंय की मुलींसाठी हे जग म्हणजे काय बोलतात त्यांच्या वावरण्यासाठी नाही आहे. त्याच्यामुळे मुलीने कुठल्या असं काहीतरी वेगळं करणं म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे मोठी गोष्ट आहे की ते लोक असं म्हणतात की हे काय म्हणजे ही काय वेगळं करते, ही म्हणजे दुनियाला काय दाखवायचं हिला, की पथक म्हणजे हिला म्हणजे बाहेर जाऊन वाजवून हिने लोकांना का म्हणजे काय दाखवायचं आहे हिला. तर म्हणजे मला तो माइंडसेट चेंज करायचा आहे की नाही, मुलगी म्हणजे मुलगी सगळं काय करू शकते. ती जॉब करू शकते, ती लग्न करून फॅमिलीला सांभाळू शकते, ती पथकामध्ये ढोल पण वाजवू शकते. एक गोष्ट सांगायची आहे की स्वराज्य पथकात जे काही श्रेय, जे मोठं श्रेय मला द्यायचं असेल ते आमच्या पथकातील स्वराज्य मर्दानी नारी शक्ती, ज्या मुली ज्या मुलांबरोबर त्यांच्याच बरोबरीने वादन करतायत, त्यांच्याच बरोबर कुठल्याही कामामध्ये पुढे येत आहेत, तर त्यांना त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे. आणि त्यांच्या आईवडिलांना पण मी खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही या गोष्टीसाठी त्यांना तुम्ही सपोर्ट करतात, असा तुम्ही सपोर्ट ठेवा.
पथकाबद्दल बोलायचं झालं तर पथक खूपच छोटं होतं आमचं. जेव्हा मी स्टार्टिंगला आलो तेव्हा मला वाटलं नव्हतं की एका वर्षामध्ये एवढं इम्प्रूव्हमेंट होईल आमच्या पथकामध्ये, की 5 ढोलवरून डायरेक्ट सध्या आता आमच्याकडे 21 ढोल आहेत आणि 9 ताशे आहेत. तर नितीन, तुला तर माहीतच असेल की तुमच्या ढोलताशा पथकाप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रात असे अनेक सारे ढोलताशा पथकं आहेत, ठीक आहे. तर आजकाल तर असा ट्रेंड चालू आहे की जवळपास तरी ढोलताशा पथकांकडे स्पॉन्सर्स असतात जे त्यांना ढोलताशा स्पॉन्सर करतात किंवा त्यांचे शोज वगैरे ऑर्गनाईज करतात. तर तुमच्या पथकामागे पण असं कुठल्या मोठ्या व्यक्तीचा हात आहे का? नाही, असं स्पॉन्सरशिपचं म्हणायला गेलं तर मग असे बरेचसे पथकं आहेत ज्यांच्या मागे स्पॉन्सर्स आहेत, नामवंत स्पॉन्सर्स आहेत. आमच्या पथकाचं म्हणायला गेलं तर मग आमचे पथक प्रमुख समीर संत आणि समीर पुजारे यांनी पथक जो आहे तो 5 ढोल आणि 3 ताशापासून सुरुवात केला, जो आता 21 ढोल आणि 9 ताशापर्यंत पोचलेला आहे. आमच्याकडे आधीही स्पॉन्सर नव्हता, आताही स्पॉन्सर नाही आहे, पुढेही नसणार. आम्ही हा पथक स्वबळावर निर्माण केला आहे आणि स्वबळावरच चालू. आम्हाला स्पॉन्सरची गरज नाही. देवाच्या कृपेने आतापर्यंत व्यवस्थित चालत आहे, पुढेही चालत राहणार अशी अपेक्षा करतो. स्वराज्य पथक स्थापना केली, पण त्याच्या मागचा एक विचार आम्ही केला की ॲज एक बिझनेस म्हणून आम्हाला हे करायचं नव्हतं, की पैसा आला की धोका हा निर्माण होतोच. आणि मला या पथकामध्ये कोणालाही एक ॲज अ पर्सनल कोणाला पैसा वाटप नाही करायचं आहे. आणि तीच विचारधारणा ठेवली आणि त्याच्यात एक विचार आला की स्वराज्य पथकामध्ये जो काही आमचा वादन केल्यानंतर जो काही आमच्याकडे पैसा येईल, तो पैसा माझ्या पथकामध्ये जे वादक आहेत त्यांच्यासाठीच तो विचार केला जाईल. प्रत्येकासाठी जो काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या घरातला असून दे, त्यांच्या शिक्षणाबद्दल असून दे, मुलींच्या लग्नाबद्दल असून दे. कोणी मला विचारलं स्वराज्य पथकाने मला काय दिलं, तर मी असं म्हणेन की ही माझी एक स्वप्नपूर्ती आहे. त्याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. वर्ष होतं 2015. मी जिथे राहतो तो राम मंदिर रोड, त्या चौकात गणेशोत्सवाची एक मिरवणूक चालू होती आणि एक ढोलताशा पथक तिकडनं पास होत होतं. मी त्या चौकात उभं राहून तर ढोलताशा पथक बघत होतो आणि मला का कोण जाणे अशी एक इच्छा होती की काश मी असं वाजवू शकलो असतो. आणि असा कोइन्सिडंट म्हणता येईल की स्वराज्य ढोलताशा पथकाची निर्मिती झाली आणि वर्ष 2016 गणेशोत्सव त्याच चौकात मी उभा राहून वाजवत होतो. त्यामुळे इट्स अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. खूप खूप आभारी आहे मी पथकाचा की त्यांनी मला ताशा लीड करण्याच्या ह्या लायकीचं समजलं. मला अजून दोघांबद्दल बोलायचं आहे. एक म्हणजे दर्शन पावसकर, जो 24 तास फक्त पथकाचा विचार करत असतो. ते काम लहान असो किंवा मोठं असो, त्याने प्रत्येक याच्यामध्ये पथकासाठी खूप काही केलेलं आहे. सगळ्यांना सांभाळलेलं आहे. प्रत्येकाला फोन करून तो पर्सनली विचारतो प्रॅक्टिसला येणार आहे का. त्याचे ह्याच्यावरती ग्रुपवरती त्याचे नेहमी मेसेजेस असतात. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तो नेहमी तो समजून घेतो आणि सगळ्यांना नेहमी एकत्र ठेवतो. त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी खूप छान प्रकारे सांभाळलेली आहे. अजून एकाबद्दल बोलायचं म्हणजे पथकाचे प्रमुख समीर पुजारे, त्यांनी आमच्या परफॉर्मन्सच्या वेळेला खूप काही आमच्यासाठी केलेलं आहे. मुलींना घरी वेळेवर पोहोचवणं असो, जेवणाची जबाबदारी असो. रात्री आम्हाला परफॉर्मन्सला लेट झाला तर त्यांनी जेवणाची तयारी आमच्यासाठी व्यवस्थित केलेली आहे. कुठेमध्ये त्यांनी कमतरता पडू दिलेली नाही आहे. त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी खूप छानपणे सांभाळलेल्या आहेत. अजून आभार मानतो मी माझ्या फॅमिली मेंबर्सचे, माझे आई वडील, माझी बहीण, माझी वाईफ, ज्यांनी मला या गोष्टीसाठी नेहमी सपोर्ट केला. स्पेशली थँक्स टू माय वाईफ. कारण की प्रॉब्लेम काय होतो, एरवी मी फुल टाईम ऑफिसमध्ये असतो, फक्त वीकेंड असायचे जे मी तिच्याबरोबर स्पेंड करायचो. पण जेव्हापासून मी पथक जॉईन केलं मला तोही वेळ अपुरा पडायला लागला. पण त्याबद्दल तिने कधी माझ्याकडे तक्रार नाही केली. त्याबद्दल मी तिचे जास्त आभार मानतो. माझे आई वडील, ज्यांचे काही मित्रमंडळी आहेत जे त्यांना सांगत होते की अरे तुमचा मुलगा काय करतो तिथे जाऊन, त्याला काय पैसे मिळतात, उगाच तिथे जाऊन हमाली करतो, काय त्याचा फायदा काय आहे. पण त्यांनी कधी मला याबद्दल असं टोकलं नाही की बाबा तू तिथे जाऊ नको, तू ते गोष्ट करू नको. उलट आवर्जून त्यांच्या जर आवाक्यात असेल परफॉर्मन्स आजूबाजूच्या परिसरात तर ते आवर्जून तो परफॉर्मन्स बघायला यायचे, आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करायचे. त्याबद्दल खरंच मी त्यांचा मनापासून आभारी आहे. ज्या मॉम डॅडबद्दल मी इतकंच सांगितलं की त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला, चाहे ते क्लासिकल डान्सिंग शिकण्यामध्ये असो किंवा हे ढोल वाजवण्यामध्ये असो. त्यांनी मला कोणत्याच गोष्टीत अडवलं नाही आहे. मी रात्री बाहेर जाणं असो किंवा दिवसा बाहेर जाणं असं त्यांनी मला कधीच असं तू
तू मुलगी आहेस या तू असं नाही जायला पाहिजे किंवा तू असं वागायला पाहिजे असं कधीच नाही बोलले. माझ्या आणि माझ्या मी मुलगी आहे म्हणून त्यांनी असं कधीच काय म्हणजे भेदभाव किंवा असं कमी प्रेम या असं वॉट एव्हर ते सिरियल्समध्ये दाखवतात तसं काहीच नाही केलं आहे. सो इतकंच म्हणेन की थँक्यू जे काय दिलं त्याच्यासाठी. लहानपणापासून तुम्ही स्वतःला काय बोलतात कधी एक कपडा घेतला नसेल बट आम्हाला जे हवं असेल ते तुम्ही आम्हाला दिलं असेल त्यासाठी थँक्यू सो मच. आई वडिलांना एक मेसेज द्यायचं म्हटलं तर मग एक थँक्यू म्हणेन मी त्यांना. लहानापासून मोठं केलं, मला जे मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं, जमत नसलं जितकं जमत असलं तितकं मला कॉपरेट केलं, माझ्यावर विश्वास केला. हा मी त्यांचा विश्वास कधी फेटाळणार नाही. सांगायचं झालं तर माझ्या मम्मी पप्पांचं काय सांगू, किती सांगू आणि कसं सांगू काहीच कळत नाही. कारण सगळ्यात आधी मी त्यांची खूप आभारी आहे. कारण त्यांनी मला जन्म दिला, त्यांनी मला इथपर्यंत पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं म्हणून मी आज या पदकात आले. आणि मी खरंच मला ही बोलायची संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचा फायदा घेईन. कारण मम्मी पप्पांनी जर का मला आजपर्यंत इथपर्यंत सपोर्ट नसता केला तर मी कदाचित कॉलेजमध्ये, खेळामध्ये किंवा या पदकामध्ये कधीच पुढे येऊ शकले नसते. मला माहिती आहे आमच्या घरची परिस्थिती नसताना सुद्धा मी हट्ट केला आणि पप्पांनी चक्क स्वतःच्या पोटावरती दगड ठेवून आम्हाला शिकवलं. मम्मी पप्पांनी खूप कष्ट घेतले आणि जर का त्यांनी त्यांचा स्वतःचा विचार केला असता तर आम्ही इथपर्यंत कधीच पोहोचलो नसतो. कारण त्यांनी स्वतः फाटलेली चप्पल पिन लावून ते पैसे आमच्या फीमध्ये ॲड केले आणि खरं तर त्याचाच परिणाम आहे आम्ही इथपर्यंत आलो. खरंच मला शब्द नाहीत पण मी एकच बोलू शकते, खूप आभारी आहे आणि खूप ऋणी आहे मी त्यांची आणि शेवटपर्यंत मी त्यांची ऋणीच राहू शकते. मी त्यांचं कर्ज मी कधी पडू शकत नाही, प्रयत्न करेन त्यांच्याकडे नेहमी राहण्याचा. हार मानीन BSNL कॉलनीचे सेक्रेटरी, सर्व कमिटी मेंबर्स, सर्व पदाधिकारी ज्यांचा आमच्याशी काही एक संबंध नव्हता तरीसुद्धा इथे राहणारे दर्शन पावसकर आणि समीर पुजारे यांच्या जबाबदारीवर त्यांनी आम्हाला आमचं सामान ठेवण्यासाठी एक फ्लॅट अवेलेबल करून दिला. आम्ही जेव्हा वादन करतो त्या वादनाचा माहीत बी त्यांना त्रासही होत असेल पण त्याची कधी तक्रार त्यांनी केली नाही. त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की एक कळकळीची एक विनंती आहे की जर हे स्वराज्य टिकवायचं असेल तर ही एकता अशीच ठेवा, अशीच कायम ठेवा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराज. अँड लास्ट नॉट द लिस्ट आमचं घोषवाक्य, आपलीच धरती आपलंच राज्य, जय स्वराज्य, जय स्वराज्य. तर चेतन, तुम्ही स्वराज्य ढोल ताशा पथक का जॉईन केलं? स्वराज्य ढोल ताशा पथक दादा कट करा ना प्लीज प्लीज. चुकलं. तुमचं पुढचं स्वप्न काय? हां, पुढचं स्वप्न काय तुमचं? स्वप्न अरे बाबा सांग ना आता तरी, तू स्वराज्य का जॉईन केलं आहेस? सांग. परत तर चेतन, तुम्हाला स्वराज्य ढोल ताशा पथकामध्ये काय शिकायला भेटलं? सांगतो. परत चेतना, शेवटचा प्रश्न, स्वराज्याची स्थापना कधी झाली?
यार काढून घ्या यार यांचा माईक. अरे दादा बोलतो ना दादा. मगाचपासून ए थांब नाही दादा, ए दादा बोलतो एक ना काय please. प्रश्न बोला घेऊन मित्र थांब ना. खरं बोलतो आता, बोलतो ना यार, देतो ना टेक. खरं बोलतो बघ, खरं बोलतो, मी बोलतो. काढून घे ना बाजूला घ्या. अरे दादा बोलतो ना, प्लीज बोलतो यार दादा, प्लीज प्लीज मी हात जोडतो, हात जोडतो प्लीज, तुझ्या पाया पडतो, बोलू दे लास्ट हां बोलू का दादा? निघा चल. हां निघा बोलू दे ना दादा प्लीज. ए आदित्य यार बोल ना यार. भाई बोल ना यार, बोल ना यार. दादा देतो ना दादा. हां नको, बोलतो ना दादा प्लीज. निघा तुम्ही, निघा लवकर. ए दादा बोल ना, आधी बोल ना यार, मी देतो ना. हां बोल ना यार. गवळी बोल ना, मी देतो दादा, देतो खरं देतो लास्ट. हां अरे निघा तुम्ही.